नमस्कार. इन्स्पायर क्षेत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आली आहे, जी आहे अँगर मॅनेजमेंटवर. आपला राग कसा कंट्रोल करायचा. एक मुलगी असते जिला खूप जास्त राग येत असतो आणि खूप टोचून टोचून ती बोलत असते तिच्या आईवडिलांना. राग आला आईवडिलांना काही कळत नाही. पहिले घरी बरेच काही आई आपल्या परीने, वडील आपल्या परीने, शांत राहा, बोलू नको असं, वाईट वाटतं, बरंच काही गोष्टी त्यांनी तिच्यावर आजमावल्या, पण सोल्युशन काही येत नव्हतं. शेवटी त्यांनी काउन्सिलरकडे गेले आणि काउन्सिलरकडे जाऊन त्यांनी ही पूर्ण हकीकत सांगितली की आमची मुलगी फारच चिडते, बरं खूप राग येतो आणि क्षणभंगूरच असतो राग, पण खूप टोचून पण बोलते आणि खूप जास्त त्याच्यामुळे आम्ही डिस्टर्ब असतो आणि आम्ही पण आमच्या कामात लक्ष देऊ शकतो. एकुलती एक पोरगी, आता ती पण अशी वागणार, मग आईवडिलांचं काय जोडणार. असंच काही दिवसानंतरच जसे सेशन सुरू झाले तर काउन्सिलरला लक्षात आलं की हो, तिचा राग आहे आणि तो क्षणभंगूरच आहे, पण खूपच जास्त ॲग्रेसिव्ह. तिला एक युक्ती सुचली. तिने त्या मुलीसोबत एक गेम खेळला. आता तो गेम म्हणजे एका छोट्याशा बॉक्समध्ये तिने खेळ दिले. ते खेळ घ्यायचे आणि बाहेरचे जे भिंत आहे त्याला ठोकून यायचं. तिला मजा वाटली. जेव्हा जेव्हा काउन्सिलरकडे ती जात होती, साहजिक आहे ती 2-2.5 तास काउन्सिलरसोबत घालवायची. त्या 2-2.5 तासात सुद्धा तिला थोड्या थोड्या वेळाने ती डिस्टर्ब व्हायची, अपसेट व्हायची, चिडचिड करायची. पण आता तिचा जो एक नवीन गेम होता, ती घ्यायची खेळा आणि सांगितल्याप्रमाणे त्या समोरच्या फेन्सिंगवर जाऊन ठोकून यायची. 1 महिना गेला, 2 महिने गेले. पहिले या 2 तासात बरेच काही खेळ भिंतीवर राहायचे, पण जसं जसं सेशन पुढे गेलं, तसं असे काउन्सिलिंग अजून अजून होत गेली, तशी तशी त्या भिंतीवरचे जे खेळ आहे ते जर 2 तासात पहिल्या महिन्यात 10, तर दुसऱ्या महिन्यात 5 आणि तिसऱ्या महिन्यात 3, 2 असे हळूहळू कमी होते. याच पद्धतीने तिने तिचा राग कंट्रोल केला. पण राग तर झाला कंट्रोल आणि ती शांत व्हायला, कारण की माणूस तो माणूस पुन्हा उचलायचा, राग आल्यावर खिळा घ्यायचा, टोकून यायचा, त्याच्यापेक्षा राग शांत करायचा, हे तिला लक्षात आलं. आणि पोरी मी या अँगर मॅनेजमेंट ज्या टेक्निकमधून, या स्टोरीमधून ती आपल्या अँगरला, ती आपल्या रागाला कंट्रोल करायला मात्र शिकली. आणि याच्यावरूनच आईवडील पण खूप खुश झाले. पण गोष्ट इथे थांबत नाही, कारण की तिचं टोचून बोलणं मात्र गेलं नव्हतं, कारण की दोन्हीही गोष्टी सांगितल्या होत्या आईवडिलांनी. राग तर राग, पण टोचून पण फार बोलते ही. आता याच्यावर काय, तर ह्याच्यावर स्टोरी अजून पुढे जाते. जे पण तिने खिळे लावले होते ते आता तिला काउन्सिलरनी काढायला सुद्धा सांगितले आणि अजूनच पेशन्स काढा, लावलेले खिळे भिंतीवर, हे तिला खूप जास्त त्रासदायक होतं. याच्यातूनच काउन्सिलरने तिला शिकवलं, जेव्हा आपण भिंतीवर खिळा ठोकत होतो तेव्हा मजा येत होती आणि हळूहळू तुला कळलं आणि कंटाळा यायला लागला उठून खिळे जाऊन ठोकण्याचा, त्याच्यापेक्षा तू रागावर नियंत्रण केलं. तसंच जेव्हा तू भिंतीवर खिळा ठोकला, त्याच पद्धतीने जेव्हा तू कोणाला टोचून बोलते तेव्हा तो टोचलेला शब्द त्या समोरच्या मनात घाव करून जातो. जसा भिंतीवर तो घाव करून जातो, तसं भिंतीचं छिद्र खिळा काढल्यानंतर सुद्धा बुजलं नाही, तसंच मनात जे आपण टोचतो बोलून ते पण जात नाही. म्हणून आपण शब्द हे व्यवस्थित वापरावे. शब्द, त्याला म्हणतो वर्ड ऑफ चॉईस, हे आपण लक्षात ठेवा. आता सांगा तुम्ही
खिळे ठोकण्यापेक्षा खिळे काढण्याला जास्त त्रास. याच्यातच त्या मुलीने पेशन्स आणि वर्ड ऑफ चॉईस हे सुद्धा ती या छोट्याशा सिम्पल स्टोरीमधून तिने शिकली. आणि मग तिला कळलं की हो, मी आपल्या आईवडिलांना खूप टोचून बोलले. आणि आता तिने ते टोचून बोलणं सुद्धा थांबवलं, कारण की तिला कळलं की एक एक खिळा काढायला तिला किती त्रास. धन्यवाद. अशाच अजून सुंदर स्टोरीजसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.